गुगलवर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796 833 833। नाशिक शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहर पोलीस ऍक्शन मोडवर आले असल्याचं पाहायला मिळत आहे। इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील संशयित गुजरात आणि नाशिक शहरात असल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांना मिळालेली होती। मिळालेल्या माहितीनुसार इंदिरानगर पोलिसांनी गुजरात व नाशिक शहरातून 4 संशयितांना ताब्यात घेतलं। हशीम वारसी, रविनाथ यादव, साजिद वारसी, अशरद शेख असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नाव आहे। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता एक गावठी बनावटीचं पिस्तूल, 4 जिवंत काडतूस, एक धारदार शस्त्र आणि बनावट आधार कार्ड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। त्यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 7 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे। सदर गुन्ह्यात अजूनही काही संशयितांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली। घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन कारंडे करतात। सदरची कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सचिन बारी, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन कारंडे, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, नाशिक रोड गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार अमजद पटेल यांच्या पथकाने केले। इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत शेल पेट्रोल पंपाजवळ एका कॅफेमध्ये राशीद हारून खान याचा दिनांक 25 सप्टेंबर रोजी खून झालेला होता। सदर खुनात एकूण आतापर्यंत 17 आरोपी निष्पन्न झालेले असून 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। 6 विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आलेले असून 2 अजून पाहिजे आरोपी आहेत। नमूद गुन्ह्यात आता 4 आरोपींना आम्ही गुजरात राज्यातून अटक केलेली आहे। नमूद आरोपिताकडून एक पिस्टल, एक मोठा सुरा, 4 जिवंत कारतूस आणि काही बनावट आधार कार्ड मिळालेले आहेत। त्या दृष्टीने तपास चालू असून अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। यातील पाहिजे आरोपींना आम्ही लवकरात लवकर शोध घेऊन अटक करीत आहोत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।